ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता महिपतला प्रियाने अर्जुन सायलीची सुपारी दिलेली असते. महिपतने जेलमधून कामाला सुरुवात केलेली असते. नागराजच्या मोबाईलवरून साक्षीला फोन करत एक जबाबदारीचं काम दिलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की जे काम मी तुला दिलंय ते बाहेर जाऊन करायची गरज नाही. आपल्या माणसांना कामाला लाव, ते तुझं काम करून टाकतील. तेव्हा इथे तुला जर काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल तर याच नंबरवरती फोन करून सांग, असं म्हणून इथे महिपतने फोन ठेवलेला असतो आणि नागराजला त्याचा फोन आता परत द्यायला आलेला असतो. तेव्हा इथे महिपत म्हणतो की नागराज, आपलं काम झालेलं आहे. नागराज म्हणतो, साक्षीला नीट समजावून सांगितलं ना काय करायचं आहे ते. तेव्हा महिपत म्हणतो, ते सगळं तिला नीट सांगितलंय, पण तुला काय वाटतं नाग्या, प्रियावरती आपण विश्वास ठेवू शकतो का? नागराज म्हणतो, अजिबात नाही. प्रियावरती आपण अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. प्रिया विषारी नागिन आहे, नागिन. प्रियावरती विश्वास ठेवणं म्हणजे इथे आता विषारी नागिनीला अंगाखांद्यावरती खेळवणं आहे. त्यामुळे आपण एक काम करायचं, आपला जसा प्लॅन ठरलाय आपण तसंच करायचं. तेव्हा इथे सत्य काय आहे ते आपल्या समोर येईल. तेव्हा महिपत म्हणतो, पण जर ते अर्जुन सायली खपले तर आपलाच फायदा होईल. त्या दोघांमुळे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. नागराज म्हणतो की असू दे ना, प्रियाला मदत करून बघूया, ती आपल्याला एका आठवड्यात बाहेर काढते का? नाहीतर तिच्या मदतीने आपण तर बाहेर निघूच आणि इथे अर्जुन सायलीला सुद्धा कायमचं संपवू. त्यानंतर इथे साक्षी सचिनला सांगत असते की मला एक जबाबदारीचं काम दिलंय, पण ते काम मी कसं करू मला कळत नाही आहे. अण्णांनी मला फोन केला होता. तेव्हा सचिन म्हणतो, अण्णांनी जेलमधून कसा काय फोन केला? कैद्यांना फोन अलाउड नाही आहे ना? साक्षी म्हणते, अण्णांनी कसं मॅनेज केलं, काय केलं, याच्यामध्ये तू पडू नकोस. मी याच्यावरती काय सोल्युशन काढू ते सांग. महिपतने दिलेलं काम साक्षी आता सचिनला सांगते. तेव्हा इथे सचिन म्हणतो, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी तुझं काम करून घेईन, मी तुझी मदत करेन. तेव्हा साक्षी म्हणते, खरंच खरंच तू माझी मदत करशील सचिन? तेव्हा इथे सचिन म्हणतो, हो मी नक्की मदत करेन. तेव्हा सचिन विचार करत असतो की आता साक्षी तर माझ्यावरती विश्वास ठेवते, पण मला मोठा डल्ला मारायचा असेल तर अण्णांचा विश्वास संपादन करावा लागेल आणि त्यासाठी मला त्यांची मदत करावी लागेल. साक्षी म्हणते, काय झालं सचिन, कसला विचार करतोयस? तेव्हा सचिन म्हणतो, काही नाही, मला तुझं काम करायचं आहे ना, त्याचाच विचार करतोय. तुम्हाला हवी ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. प्रिया इथे जेलमध्ये आलेली असते. ती म्हणत असते, हे बघा, हे आहेत तुमचे वकील आणि हे तुम्हाला आठवडाभरामध्ये जेलमधून बाहेर काढणार आहेत, तुमचा जामीन करणार आहेत. आता तरी तुमचा विश्वास बसला का? हे आहेत त्याचे पेपर. आता तुम्ही बोला, तुम्ही माझं काम कराल की नाही? तेव्हा महिपत म्हणतो, काय नाग्या, अरे आता जर ही आपल्याला जेलमधून बाहेर काढणार असेल तर मग हिचं काम तर आपल्याला केलंच पाहिजे ना. काळजी करू नको, तुझं कामसुद्धा होईल. तेव्हा इथे वकील म्हणत असतात, एक मिनिट, तुमचं काय बोलणं चाललंय ते मला कळेल का? महिपत म्हणतो, काही नाही, आम्ही जेलमध्ये आहोत ना, आमची 2 माणसं बाहेर आहेत, त्यांची खातिरदारी करत होतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे नागराज आणि महिपतला असं वाटत असतं की प्रियावरती खरंच विश्वास ठेवायला पाहिजे का? वकील फक्त इथे आणलाय तो दाखवायला आणलाय की खरोखर मला बाहेर काढलं जाणार आहे, याचा विचार ते लोक करत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघा, शब्द दिल्याप्रमाणे मी आता तुमचं काम केलंय. मी आता ह्या वकिलांना तुमच्यासाठी निवडलंय. आठवड्यामध्ये हे तुम्हाला बाहेर काढतील, पण आता माझं काम झालं पाहिजे. तेव्हा महिपत म्हणतो, घे नंबर, घे त्या माणसाचा. तेव्हा प्रियाने त्या माणसाचा नंबर घेतलेला असतो. महिपतसुद्धा आता त्या माणसाजवळ बोलतो. तेव्हा इथे प्रिया घरी फोन करते आणि म्हणते, विमल, अगं आई कुठे आहेत, आईंचा फोन लागत नाही आहे. तर आई त्यांच्या रूममध्ये आराम करतायत. तेव्हा प्रिया म्हणते, हो का? नाही, ते मला यायला उशीर होणार आहे ते सांगायला फोन केला होता. तुम्हाला स्वयंपाकामध्ये मदत करायला सायली असेलच ना? तेव्हा विमल म्हणते, नाही, सायलीताईसुद्धा डॉक्टरकडे गेल्यात. अर्जुनदादा त्यांना सिटी हॉस्पिटलला घेऊन गेलेत. तेव्हा इथे विमलने आता सांगितलेलं असतं, अर्जुन सायली सिटी हॉस्पिटलला गेलेत. तेव्हा प्रिया म्हणते की मला अर्जुन सायलीचं लोकेशन सापडलं आहे, तुम्हाला ते लोकेशन सांगते. काही झालं तरी काम झालं पाहिजे.
अर्जुन सायली आता सिटी हॉस्पिटलला आलेले असतात. इथे अर्जुन सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतो. त्यानंतर तिला तिथे चेकअप वगैरे केलं जातं. तेव्हा इथे माणूस त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी उभा असतो. तो माणूस आता माहिती काढतो आणि ती माहिती त्याने प्रियाला दिलेली असते. तो म्हणत असतो की मॅडम तुमचं काम झालं आहे, अर्जुन सायली सिटी हॉस्पिटलला आलेले आहेत. तेव्हा प्रिया म्हणते हो ना, मग आता एक काम करायचं, ते बाहेर आल्यानंतर गाडीमध्ये बसतील की लगेचच त्यांचं काम झालं पाहिजे. मला लगेच व्हिडिओ पाठव नाहीतर फोटो पाठव. तो म्हणत असतो मॅडम काळजीच करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा. आणि त्यानंतर इथे प्रिया वाट बघत असते कधी एकदा अर्जुन सायली मरतायत. त्यानंतर अर्जुन सायली आता हॉस्पिटलमधून बाहेर आलेले असतात आणि गाडीमध्ये बसायला जाणारच असतात. तेवढ्यातच तिथे तो माणूस त्या ट्रकवाल्याला फोन करतो. तेव्हा ती माणसं आता रेडीच असतात. इथे मोठा ट्रक बोलावलेला असतो आणि त्याने इथे अर्जुन सायलीच्या गाडीला धक्का द्यायचा असतो. त्या माणसांना फोन केल्यानंतर लगेचच इथे ट्रक चालू होतो आणि इथे अर्जुन सायली गाडीमध्ये बसतच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो मागून आता इथे मोठा ट्रक येतो आणि अर्जुन सायलीच्या गाडीला धडकतो. गाडीला मोठा आता स्फोट झालेला असतो, पेट घेतलेला असतो. तेव्हा इथे गाडीला आग लागल्यामुळे तो माणूस लगेचच त्याचा व्हिडिओ तयार करतो आणि प्रियाला तो व्हिडिओ पाठवून देतो. त्याच्यामध्ये अर्जुन सायलीची गाडी जळून खाक झालेली असते आणि त्यामुळे इथे आता प्रियाला असं वाटतं की चला व्हिडिओ आले म्हणजे त्याच्यामध्ये अर्जुन सायली जळून खाक झाले असतील. एवढ्या आगीमध्ये ते दोघे जण काय वाचणार आहेत अशी आता विचारसरणी प्रियाची झालेली असते. तो माणूस आता प्रियाला व्हिडिओ पाठवतो. प्रिया म्हणते तू समोरासमोर बघितलंस ना स्फोट झाला ना व्यवस्थित. तेव्हा तो माणूस म्हणतो अहो मॅडम आग तर बघा ना कशी लागली, काय ती माणसं जगणार आहेत. तेव्हा प्रिया म्हणते बरं ठीक आहे. आणि प्रियाने तो व्हिडिओ बघितल्यानंतर तिला फार आनंद झालेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो तो व्हिडिओ तिच्यापर्यंत आल्यानंतर प्रिया आता वेड्यासारखीच करत असते. ती म्हणत असते की चला झालं, अर्जुन सायली आता माझ्या रस्त्यातून बाजूला झाले, मी तर आता जिंकले. आता कुणाला कळणार नाही की मी खरी तन्वी नाही आहे. तन्वी बनून मी आता रविराज किल्लेदार आणि सुभेदार यांचे आता सगळे पैसे लुबाडीन. राणी बनून राहीन, राणी बनून. आणि कुणाला शेवटपर्यंत कळणारसुद्धा नाही की मी या घरामध्ये कुणीच नाही आहे म्हणून. मी खरी तन्वी नाही आहे हे आता कुणालाही कळणार नाही असं आता प्रिया म्हणत असते आणि जोरजोरात हसत असते की अर्जुन सायली मेले, ते ढगात गेले म्हणून तिला आनंद झालेला असतो. सचिन इथे एका गुंड माणसाला आपल्याबरोबर घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो हे बघ ते आहे ॲडव्होकेट पटवर्धनचं ऑफिस, तुम्हाला तिथे जायचं आहे आणि त्यांच्याकडून सगळी माहिती मिळवून आणायची आहे. आणि जेव्हा तो सत्य बोलेल ना तेव्हा त्याचा व्हिडिओ तयार करायचा आहे पुरावा म्हणून. तेव्हा इथे सचिन साक्षीला फोन करतो आणि म्हणतो साक्षी तुझं काम झालंच म्हणून समजतो, अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे तो गुंड माणूस पटवर्धनच्या ऑफिसमध्ये जातो. पैशांचे बंडल काढून त्याच्या टेबलवरती ठेवतो आणि म्हणतो हे घे, हे पैसे घ्यायचे आणि महिपत शेठ आहेत ना त्यांचा जामीन करायचा, कळलं का. तेव्हा तो आता ॲडव्होकेट म्हणत असतो काय चाललंय काय तुमचं, जो तो येतोय तो महिपत शेठला बाहेर काढण्यासाठी मला पैसे ऑफर करतोय. तेव्हा तो म्हणत असतो जो तो येतोय म्हणजे माझ्या व्यतिरिक्त अजून कोण आलं होतं इथे. तर तन्वी सुभेदार इथे आल्या होत्या महिपत शेठची आता केस घेऊन. त्यांनीसुद्धा मला पैसे ऑफर केलेत त्यांना जामिनावरती सोडण्यासाठी. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो हो का, आता खरं बोलायचा, ती इथे कशासाठी आली होती आणि तिने तुला काय करायला सांगितलं आहे. तेव्हा तो माणूस आता बंदूक काढतो आणि त्या वकिलावरती बंदूक उगारतो. तो वकील म्हणतो अरे काय चाललं काय तुमचं, आता मी काय केलं, माझ्यावरती कशाला तुम्ही बंदूक रोखली आहे. तो म्हणतो वकील खरं बोल, तिने तुला काय करायला सांगितलं आहे. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट पटवर्धन म्हणत असतात की तन्वी सुभेदार इथे आल्या होत्या, त्यांनी मला सांगितलं आहे की महिपत आणि नागराज या दोघांची केस घेतल्यासारखं दाखवायचं, फक्त नाटक करायचं, 8 दिवस काहीही करायचं नाही. फक्त त्या दोघांना असं पटवून द्यायचं की मी तुमची केस खरोखर घेतले आणि तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी धडपड करतोय, मी प्रयत्न करतोय, पण खरोखर त्यांचा जामीन करायचं नाही असं प्रियाने ॲडव्होकेट पटवर्धन यांना सांगितलेलं असतं. खरोखर नाही जामीन करायचा, नागराज आणि महिपत दोघेजणं जेलमध्ये राहिली पाहिजे अशी इच्छा प्रियाची असते आणि तिच्या फायद्यासाठी ती फक्त
इथे आता महिपत आणि नागराजचा इथे स्वतःसाठी वापर करून घेत असते. पण शेवटीला सत्य समोर आलेलं असतं. सचिन म्हणत असतो, हे काय, त्या माणसाला इतका उशीर का लागतोय? तेवढ्यातच तो माणूस त्या ठिकाणी आलेला असतो. आणि तेव्हा सचिन म्हणत असतो, काय मग झालं का काम? तो म्हणतो, साहेब अहो काळजीच करू नका, तुमचं काम अगदी उत्तमरित्या करून आलो आहे. बघा सगळा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरून हे सिद्ध होतं आहे की ती प्रिया नागराज आणि महिपतला फसवते म्हणून. तेव्हा इथे सचिनने आता महिपतला इम्प्रेस करण्यासाठी त्यांची खूपच चांगली मदत केलेली असते प्रियाचं भांडं फोडण्यासाठी. तर इथे आता कल्पना म्हणत असते, अर्जुन सायलीला किती उशीर लागतोय, अजून कसे नाही आले ते? एव्हाना यायला पाहिजे होते ना? प्रताप काका म्हणतात, अगं कल्पना, काहीतरी काम असेल म्हणून उशीर झाला असेल. कल्पना म्हणते, नाही हो, अर्जुन आणि सायली दोघेही जण उशीर होणार असेल ना तर का उशीर होणार आहे मला फोन करून सांगतात, पण आज तर दोघांचाही मला काही फोन वगैरे आलेलाच नाही आहे. तेव्हा इथे आता लगेचच अश्विन म्हणत असतो की मम्मा, अगं अर्जुन सायली यांचीच तुला काळजी आहे. माझी बायको पण अजून घरी आलेली नाही आहे, पण तुला त्यांची काळजी आहे का? तेव्हा विमल म्हणत असते, मी काय म्हणते वहिनी, मी तुम्हाला थोडी कॉफी करून देते, तुम्ही कॉफी घेतलीत ना तर तुम्हाला बरं वाटेल. ती म्हणत असते, नाही नको नको, मला आता खरं तर काही नको आहे, माझे फक्त अर्जुन सायली लवकरात लवकर घरी यायला हवेत. तेव्हा इथे आता कल्पनाला काळजी वाटत असते. तेवढ्यातच तिथे प्रिया आता रडत रडत येते नाटके करत. प्रिया म्हणत असते, अश्विन, अरे अश्विन, तू न्यूज बघितलीस का? अश्विन म्हणतो, तन्वी काय झालं, काही बोलशील का? प्रताप काका म्हणतात, अगं काय झाले तन्वी, रडण्यापेक्षा आम्हाला सांग ना काय झालंय. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन हा व्हिडिओ बघ, हा व्हिडिओ बघतो आधी. तेव्हा त्या व्हिडिओमध्ये इथे आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या गाडीला इथे आता मोठा ट्रक येऊन जोरदार पद्धतीने धडकला आणि तो धडकल्यामुळे आतमध्ये असलेली अर्जुन आणि सायली या दोघांचा सुद्धा ह्या आता अपघातामध्ये निधन झालेलं आहे. गाडीने पेट घेतल्यामुळे इथे आता दोघांनाही बाहेर पडता आलेलं नाही आहे आणि दोघेसुद्धा जळून खाक झालेत असं आता सांगण्यात येत असतं. तेव्हा इथे सगळेजण घाबरलेले असतात. तर इथे कल्पना, सायली आणि अर्जुन या दोघांची जोरजोरात नावं घेऊन आता रडत असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो, मम्मा प्लीज शांत हो, तू शांत हो, काय खरं खोटं आपण हे बघितलं पाहिजे. प्रताप काका म्हणतात, अगं कधी कधी बातम्या आहेत ना, खोट्या छापतात लोक, काहीही करतात. तेव्हा प्रिया म्हणत असते, असं कसं, अर्जुन सायली सिटी हॉस्पिटललाच गेले होते ना, मग बघा ना ते अर्जुनचीच गाडी आहे, तिने जो पेट घेतला आहे, मग अर्जुन सायली त्या गाडीमध्येच होते, मग ही बातमी कशी काय खोटी असेल. तेव्हा कल्पना म्हणत असते, अरे देवा, हे काय केलंस तू, अर्जुन सायली, अरे तुम्ही कसे काय निघून गेलात. आणि तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, नाही ही बातमी खोटी आहे, असं कधीच होणार नाही, अर्जुन सायली कधीच सोडून जाणार नाही. कल्पनाला चक्कर येते, ती आता पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. प्रताप काका आणि अश्विन दोघेजण हॉस्पिटलला निघालेले असतात. कल्पनाची अवस्था बघून दोघेही जरा वेळ घरीच थांबलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रताप काका चैतन्याला फोन करतात. ते म्हणत असतात, चैतन्य, अरे तू बघितलंस का, अर्जुन सायली ज्या हॉस्पिटलला गेलेत ना त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, काय खरं खोटं ते कळण्यासाठी. तेव्हा तू एक काम कर, तू सुद्धा या, आपण सोबतच निघू. तेव्हा चैतन्य म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी लगेच येतो. न्यूज बघितल्यानंतर प्रतिमाला सुद्धा चक्कर येते. प्रतिमा म्हणते, अरे देवा, अर्जुन सायलीसोबत हे काय घडलं. तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही नाही, हे कसं शक्य आहे, आपल्या अर्जुन सायलीला काहीसुद्धा होणार नाही आहे, तर दोघेजणं सुखरूप असतील, हे टी व्ही चॅनलवाले वाढून चढवून सांगतात. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, बहिणी तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, आपल्या सायली अर्जुनला काहीसुद्धा होणार नाही, काही होणार नाही. भाऊजी अहो काय आहे, आणि ही न्यूज जर खरी असेल तर काय करायचं आपण. रविराज काका म्हणतात, हे बघा, आपण एक काम करूया, आपण सगळेजण सुभेदारांच्या घरी जाऊया, तिथे गेल्यानंतरच आपल्याला काय ते खरं खोटं कळेल, चला आपण जाऊ. तेव्हा इथे सुमन म्हणते, वहिनी चला, तिथे गेल्यानंतर आपल्याला काय ते कळेल, आपण तिथे जाऊया. तर इथे प्रिया म्हणत असते, आई अगं तू शांत हो ना, आई अगं उठ ना. प्रताप काका म्हणतात, डोळे उघड ना गं कल्पना, डोळे उघड, हे बघ तू काळजी करू नको, सायली अर्जुनला काही होणार नाही आहे, तू डोळे तर उघड. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाहीतर काय, अगं सायली अर्जुन नाही आहेत, पण इथे आता तन्वी आणि अश्विन तर आहेत ना तुझ्याजवळ, मग आमच्यासाठी डोळे उघड, उठ ना गाई उठ, अगं आम्ही आहोत ना, आम्ही तुझी काळजी घेऊ. प्रताप काका म्हणतात, कल्पना अगं असं काय करतेस, तुला माझा आवाज येतोय का, हे बघ मी आणि अश्विन आणि चैतन्य आम्ही तिघेजण आहे ना हॉस्पिटलला चाललो आहे,
तिथे खरं खोटं करण्यासाठी. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा अहो सायली अर्जुनची डेड बॉडी बाहेर काढली असेल का? प्रताप काका म्हणतात की अगं तन्वी गप्प बस, तोंडाला येईल ते बोलू नकोस, जरा परिस्थितीचं भान ठेवून बोल काहीतरी. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अहो तुम्ही जा, तुम्ही बघा तिथे जाऊन आपल्या अर्जुन सायलीला, ते दोघेजणं तिथेच असतील. मला माहिती आहे, माझं मन मला सांगतंय ही बातमी खोटी आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अगं असं काय करतेस तू आई, तू बघितलीस ना ती बातमी, स्वतःच्या डोळ्याने बघितलीस ना. मला सुद्धा तेच वाटते ग, बातमी खोटी निघावी. अर्जुन आणि सायलीजवळ माझं पटलं नसेल, पण तरीसुद्धा अर्जुन आणि सायली हे दोघेजणं माझे कुटुंब होते ग. म्हणजे सायली आणि मी आम्ही आश्रमातून एकत्र लहानाचे मोठे झालो आहे आणि इथे लग्न करूनसुद्धा एकाच घरात आलो. मला कधीच वाटलं नव्हतं की सायली अर्जुनच्या बाबतीत असं काही वाईट घडेल आणि घडायला पाहिजे. या गोष्टीचा मी कधीच विचार केला नव्हता, पण जे काही घडलं ते अत्यंत चुकीचं आहे असं प्रिया म्हणत असते आणि रडायचं नाटक करत असते. चैतन्य आलेला असतो. प्रताप काका म्हणतात, चैतन्य तू आलास का, तुला कळलं का काही? तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही मला काहीच कळलं नाही, मी साईडवरती गेलो होतो, तुम्ही सांगितलं तेव्हा मी लगेच इथे तातडीने निघून आलो. तेव्हा इथे कल्पना म्हणते, विमल चल मला घेऊन चल, मला देवी आईला साकडं घालू दे. तेव्हा ती देवी आईजवळ दिवा लावायला आलेली असते आणि अर्जुन सायलीच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करत असते. प्रियाला खूप आनंद झालेला असतो. प्रिया फोन करते आणि म्हणते की काम झालं, आपलं काम अगदी 100% झालेलं आहे. अर्जुन सायली खपले, अर्जुन सायली मेले असं आता प्रियाला वाटत असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायली आता दोघेजणं घरी आलेले असतात. कल्पना जेव्हा अर्जुन सायलीला जिवंत आपल्यासमोर बघते तेव्हा तिच्या जीवात जीव आलेला असतो आणि इथे प्रियाला मात्र धक्का बसलेला असतो. तिला अजिबात आनंद होत नाही. ती म्हणते, अरे देवा, हे दोघेजणं जिवंत आहेत. तर इथे प्रिया म्हणत असते, काय हो तुमच्याने ना काहीच होत नाही, काहीच होत नाही, घाबरता तुम्ही, डरपोक आहात, एक नंबरचे डरपोक. काय तुमचा प्लॅन हो, फ्लॉप झाला तुमचा प्लॅन, कळतंय का? तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, पण हे सगळं कसं घडलं? तेव्हा सायली म्हणत असते, चैतन्य भाऊजी अहो हा अपघात नव्हताच, हा घातपात होता. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय? अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर, कोणीतरी पूर्णपणे प्लॅनिंग करून आम्हाला मारण्याचा डाव रचला होता, असं इथे अर्जुन आता चैतन्याला सांगत असतो.